सोयाबीन, कापूस, मिरची आणि विविध भाजीपाला पिकांवर वापरले जाते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत. त्याला पाहायला मिळते. दुसरीकडे जर बघितलं तर क्षेत्ररक्षण देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये सजलेले ताडोबा टायगर्स हा संघ क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फलंदाजीसाठी जर बघितलं तर सलामीचे फलंदाज दाखल आहेत. चला गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकात 12वा प्लेयर टीम ताडोबा. आणि बॅटिंग करणारा संघ आपल्याला देखील विनंती आहे 12वा खेळाडू मात्र इकडे आपण पाठवून द्यायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चालते ना. हॅलो, बोला बोला दादा. हो चालते. चला तत्पूर्वी जर बघितलं तर सामना इकडे मात्र आपल्याला सुरू होताना पाहायला मिळाला. धावा स्वरूपी जर बघितलं तर पहिली धाव तिसऱ्या चेंडूवरती स्कोरबोर्डवर लागली आहे. ओ ऑन दी अप डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पंचांचा इशारा इकडे मात्र बघण्यालायक राहील काय येतोय ते. आणि तिसऱ्या पंचांची मदत आय गेस इकडे बाउंड्री चेकच्या रिवार्ड मध्ये घेतलेली आहे. टप्पा पडून लागला की डायरेक्ट लागला हे बघण्यासाठी तिसऱ्या पंचांना इकडे मात्र विचारणा केली ऑनफिल्ड पंचांनी. कारण की क्लोज कॉल होता. ऑन दी अप मात्र तिकडे फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे नाही आहेत कारण की पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. वॅकंट एरियाला शोधलं होतं. आता बघूयात पंचांचा निर्णय काय येतोय. 4 की 6 ते. कारण की ज्या रीत्या तिकडे फटका खेळला गेला ऑलमोस्ट बॉर्डर वरती तिकडे चेंडू पडलाय पण तो डायरेक्ट लागलाय का टप्पा पडून लागलाय भिंतीला आता मात्र हे पाहायचंय. तिसऱ्या पारितोषिकाचा मॅच जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. निर्णय अजूनही यायचा बाकी आहे. हॅलो, इट्स अ 4. चौकार आहे. टप्पा पडून मात्र चेंडू जर बघितला तर भिंतीला लागला होता आणि चौकाराचा इशारा इकडे मात्र जो की केला गेलाय. 4 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र 5 वरती. याही वेळेसचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी सिंगल मात्र तिकडे मिळतीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र इकडे स्कोरबोर्डवर जी की वाढत असताना शेवटचा बॉल मात्र इकडे नक्कीच यायचा बाकी आहे. अजूनही लास्ट बॉल टू गो. 5 बॉल मध्ये आतापर्यंत तरी 6 धावा आलेल्या आहेत. उडवण्याचा प्रयत्न आहे. लॉफ्ट केलाय बॉल आणि बॉल मात्र इकडे चाललाय. हो क्या बात आहे. फसलाय बॉल अक्षरशः जर बघितलं तर तिकडे आणि 6 धावा षटकार.
सध्याच्या घडीला इथे समालोचन करण्यासाठी नाशिक संघाचे खेळाडू, नक्कीच त्यांनाही मात्र इकडे आम्ही एक संधी देतोय, तर त्यांनाही मी विनंती करतो की आपण मात्र जॉईन करायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सौरव सर. आपण बघू शकतो महाराष्ट्र प्रीमियर लीग जवळपास मागच्या 4 दिवसापासून चाललेला हा थराळ, आजचा हा फायनलचा महाअंतिम मुकाबला आणि त्या महाअंतिम मुकाबल्यातील ही तिसऱ्या बक्षिसासाठी चाललेली लढत. चेंडू मात्र हा अतिशय सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय टान 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 सीमा रेषे पार, चौकार 4 धावा. DJ अतिशय सुरेख अशा पद्धतीचा असा फटका आपण बघू शकतो. क्रिकेटच्या दुनियेतील पुस्तकी फटका नावाने ओळखला जाणारा असा फटका सुरेख पद्धतीने खेळून काढला. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात बाजूला जात आहे. मिस्टर एक्स्ट्राच्या साह्याने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल, 1 रनाने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला हा स्कोर बोर्ड. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, परंतु होम डिलिव्हरी होती. पण त्या डिलिव्हरीला काही हाक घेऊ शकला नाही आपल्या हातात. नक्कीच एक मोठं जीवदान या महाअंतिम सोहळ्याचं, बहुमूल्य जीवदान आपल्याला मिळतंय ते. वाशिम संघातील सुरेख अतिशय अल्लद असा गोदीमध्ये झेल होता, परंतु काहीशी चूक ताडोबा 11 संघाच्या खेळाडूकडनं आणि महत्वपूर्ण कॅच मात्र इथं सुटतोय. नक्कीच हा कॅच किती महागात पडेल ताडोबा 11 या संघाला. मागच्या सामन्यात देखील आपण बघू शकतो 4 झेल सुटले, परंतु सामना मात्र काही हातातून सोडला नाही तो नांदेड वॉरियर्सच्या संघाने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळलेला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. मात्र पुन्हा एकदा होते मोठी चूक, चुकीला मिळणार नाही माफी. पुन्हा एकदा झेल सुटतोय. नक्कीच 2 चेंडू मध्ये 2 झेल मात्र आता आपण बघू शकतो सुटलेले. ओम अतिशय घातक गोलंदाजीचा मारा करताना आपल्याला दिसत आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचे क्षेत्ररक्षकाकडनं आपल्याला सहायता मिळत नाही ते ताडोबा 11 या संघाच्या गोलंदाजांना. पुन्हा एकदा जाऊया गोलंदाजच्या ट्रॅकवरती. ओम मात्र गोलंदाजच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. बॅटिंगच्या एंडवरती फलंदाज मोठ्या जोशात उत्साहात बॅटिंग करताना. पुन्हा एकदा फटका इथे देखील फसलाय. तिसऱ्या चेंडूवरती लगातार तिसरा झेल मात्र ड्रॉप होतोय. काय चाललंय, काय चाललंय? प्रत्येक बसलेल्या प्रेक्षकांच्या तोंडातून एकच आवाज येतोय, ओ तिसरा झेल, तिसरा झेल. आणि हा तिसरा झेल गेलाय. ओम नक्कीच मनात विचार करत असतील, काय राव, काय फिल्डर्स, लगातार 3 झेलची संधी उपलब्ध करून दिली, परंतु कुठलाही खेळाडू मात्र झेल टिपण्यात अयशस्वी ठरला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओम गोलंदाजच्या ट्रॅकवरती. पुन्हा एकदा सुरेख अतिशय देखना आणि सुंदर फटका, 1 बाउन्स सीमा रेषे पार, चौकार 4 धावा. 4 रन. DJ सोडल्यानंतर मात्र आपण बघू शकतो अतिशय देखना फटका आपल्याला फलंदाजाच्या बॅटमधनं बघायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता, पॉइंटच्या रिजन मध्ये खेळून काढला. मात्र या दरम्यान सुरेख क्षेत्ररक्षण. षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांकडनं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. नक्कीच मागच्या षटकामध्ये ओम यांच्याकडनं एक घातक गोलंदाजीचा मारा आपल्याला बघायला मिळाला, परंतु त्या गोलंदाजीवरती मात्र कुठल्याही क्षेत्ररक्षकाने त्यांची मदत केली नाही. लगातारचे 3 झेल मात्र सोडण्यात यशस्वी ठरले. त्या झेलचा किती प्रकारे फायदा उचलतायत फलंदाज
गौरव ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड क्षेत्रात क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली आणि हा सुरेख सुरेख अतिशय देखना झेल टिपलाय तो संदीप यांच्या मार्फत. नक्कीच कौतुक केलं गेलं पाहिजे या खेळाडूचं. गौरव यांच्या रूपात लागलेला एक महत्वपूर्ण झटका वॉसिम स्पार्टन या संघाला. तिसऱ्या पंचांना विनंती असेल का पंचांसाठी एक गॉगल उपलब्ध करून द्यायचंय. दोन 2.1 षटक आतापर्यंत संपन्न झालंय. 26 धावा धावफलकावरती लागल्यात आणि गौरवच्या रूपात लागलेला हा एक मोठा झटका मोठा आघात म्हणावा लागेल तो वॉशिम स्पार्टन या संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच प्रयत्न इथं फसतोय आणि सुरेख कामगिरी आपण बघू शकतो यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाकडनं. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा लोवर फुल टॉस होता. हलक्या हाताने टॅप केलाय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पळून पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील त्या दरम्यान पळून पूर्ण केली जाते. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल या दोन खेळाडूंमार्फत. आणखी एक बक्षिसांचा वर्षाव होतोय या गोलंदाजासाठी. जर लगातार 2 विकेट घेतल्या तर 5,001 रुपयांची धनराशी असेल केतन मक्ते साहेबांकडनं. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू कटर पद्धतीने टाकलेला. पुन्हा एकदा काहीसा समजू शकला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एक चांगला आणि वेधक गोलंदाजीचा मारा मागच्या षटकात देखील आपण बघितला आणि या षटकात देखील तेच सातत्य आपल्याला सचिन तोळसे यांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतंय. पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप केलाय. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडंसं फंबल मैदानाच्या आतमध्ये. एक धाव पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील त्या दरम्यान पळून पूर्ण केली जाते. नक्कीच 2 धावांच्या साह्याने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती हॅलो 30 या धामणगाववाडी येथील प्रतिष्ठित दुकानदार कृषी केंद्र संचालक श्री घनश्यामभाऊ सुरोशे यांचं BAPL समितीतर्फे मी शब्दसुमनाने स्वागत करतो. तसेच धामणगाव बडे येथील श्री गजानन कृषी केंद्राचे संचालक श्री गजानन बडे साहेब यांचं सुद्धा शब्दसुमनाने स्वागत करतो. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मात्र हलक्या हाताने टॅप करत एक धावेचं समीकरण त्या दरम्यान पळून पूर्ण केलं जात आहे. नक्कीच अशाच सिंगल डबलच्या साह्याने मात्र इथं स्कोरबोर्ड हलतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती या षटकाच्या अखेरेस 31 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ मात्र इथं संपलाय. अर्ध्यावरती डाव येऊन थांबलाय. अतिशय जोशात आणि अतिशय हर्ष उल्हासात आज चाललेला हा बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचा हा महासंग्राम अंतिम सोहळा आपण बघू शकतो. ढोल ताशे यांच्या या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने जर पाहिलं तर विशेष या ठिकाणी सहकार्य आम्हाला राहिलं आहे. प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते KP बायो ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट बुलढाणा यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपयांचं. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 71,000 रुपयांचं विराज सीड्स अँड प्रोसेसिंग प्लांट चिखली यांच्या माध्यमातून. तृतीय पारितोषिक ऋषिकेश सीड्स अँड बायोटेक चिखली यांच्या माध्यमातून 51,000 रुपयांचं. त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य 1,21,000 रुपयांचं क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अकोला. त्याचबरोबर याला क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अकोला यांच्या माध्यमातून स्पेशल गिफ्ट असणार आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिकेतील संघांसाठी सुद्धा. त्यानंतर स्पेशल अवॉर्ड स्पेशल पारितोषिके ज्यांच्या माध्यमातून आहेत महाराष्ट्र बीज भंडार खामगाव, त्याचबरोबर फार्म वर्ल्ड ॲग्रो केअर नागपूर आणि क्रॉप केअर ॲग्रोटेक वर्धा यांच्या माध्यमातून.
जर मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्याचा पाहिला तर 1001 रुपयांचं क्रॉप केअर ॲग्रीटेक यांच्या माध्यमातून. धन्यवाद. ओर कॉम बॉक्स. थँक्यू सर. अतिशय सुरेख आणि सुंदर पद्धतीचं आयोजन नियोजन बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग यांच्यामार्फत आपल्याला बघायला मिळतं. एंड चेंज होतोय. नवीन एंडवरनं गोलंदाजीचा मारा करण्यासाठी नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरती आले ते कल्पेश. मागच्या सामन्यात देखील अतिशय सुरेख आणि भेदक असा गोलंदाजीचा मारा कल्पेश यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळाला. नक्कीच आपल्या संघासाठी तृतीय पारितोषिकासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि चुरशीची अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो. वॉसिम स्पार्टन वर्सेस ताडोबा नांदेड या दोन संघात दरम्यान पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. नुसत्या हवेत बॅटा फिरवल्या जात आहे, परंतु अतिशय सुरेख गोलंदाजीचा मारा आपण बघू शकतो कल्पेश यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती कल्पेश. बॅटिंगच्या एंडवरती आपण बघू शकतो RD 18 नंबरची जर्सी घातलेले विराट कोहलीचे महत्वपूर्ण फॅन्स. पुन्हा एकदा फक्त बॅट चालवली जाते, मात्र इथं खेळ चाललाय तो गोलंदाज आणि यष्टीरक्षक या दोन खेळाडूंदरम्यानच आपण बघू शकतो हा खेळ चाललाय. नक्कीच एक चांगल्या गोलंदाजीचा मारा आपल्या संघाला जर विजय अपार न्यायचा असेल तर नक्कीच मोठे फटकेबाजी आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र अतिशय सुरेख गोलंदाजीचा मारा आणि समोरच्या संघाला मात्र थोडक्यात धावांवरती रोखणं आवश्यक असेल. परंतु जर हा सामना जर वॉसिम संघाला जर जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची नक्कीच गरज असेल. एक चांगली टोटल स्कोअर बोर्डवरती आणणं नक्कीच महत्त्वपूर्ण कामगिरी असेल. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कल्पेश गोलंदाजच्या ट्रॅकवरती. समोर असेल RD. त्या दरम्यान बघू शकतो चेंडू हवे, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आणि ओम यांनी पकडलाय, मात्र इथं झेल होतं बॅट्समॅनचा. इथे खेळ खलास. RD देशमुख 8 चेंडू आणि 5 धावांची वैयक्तिक खेळी करून मात्र आपल्या संघाला नाराज करून तंबूच्या आसरेला जाताना दिसत आहेत. पुन्हा एकदा फटका मात्र इथं फसला आहे. नक्कीच एक पुन्हा एकदा संधी मात्र उपलब्ध केली होती कल्पेश यांनी, परंतु क्षेत्ररक्षक कुठलाही तिथे तैनात नाही. एक टप्पा स्लिपच्या रिजनमध्ये आपण बघू शकतो चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान नवीन फलंदाज आपण बघू शकतो बॅटिंगच्या एंडवरती नवीन नागेश. फटका अतिशय सुरेख पद्धतीने ग्लान्स केलाय, चेंडूला फेकून दिलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू DJ. अमोलच्या बॅटमधनं पुन्हा एकदा एक सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर, अतिशय सुंदर देखना फटका. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धावेचं समीकरण त्या दरम्यान पळून पूर्ण केलं जातंय. या एक धावेच्या साह्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावरती. षटक मात्र इथं संपतंय. अमोल यांची जर फलंदाजी बघितली तर 9 चेंडू आणि 17. अमोल यांना नक्कीच जास्त वेळ स्ट्राईकवरती राहून आपल्या संघाला या संकटमय स्थितीतून बाहेर काढण्यासाठी नक्कीच मोठे फटके किंवा एक चांगली फलंदाजी, एक दर्शनीय फटक्यांची लढी त्यांच्या बॅटमधून आपल्याला नक्कीच बघायला मिळेल आणि आपल्या वॉशिम संघाला मात्र ते एक चांगल्या टोटलपर्यंत नेऊन पोहोचवतील. परंतु त्याचप्रमाणे जर बघू शकतो ताडोबा संघ यांच्या मार्फत मात्र अटॅक केला जातोय गोलंदाजीचा. अतिशय भेदक आणि सुरेख गोलंदाजीचा मारा आतापर्यंत ताडोबा 11 या संघाकडून आपल्याला बघायला मिळतोय.
पुन्हा एकदा फटका सजवलाय, फटका उडवलाय, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार, आउट ऑफ दी पार्क, षटकार साधावा. आणि 2 षटकार खेचलेत. सर चेंडू द्या, चेंडू आतमध्ये. थँक्यू. कमिटी मेंबरचे नक्कीच आभार, लवकरात लवकर चेंडू उपलब्ध करून दिला त्याबद्दल. पुन्हा एकदा सुरेख फटका, सुरेख अतिशय देखना फटका, पॉइंटच्या रिजन मध्ये खेळून काढलेला चेंडू, चेंडू जातो सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा अमोलच्या बॅटमॅन तडाकेबाज फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. आणखी एक बहारदार शानदार बुलढाणा प्रीमियर लीगचा चौकार, 4 धावा, 4 रन. पुन्हा एकदा फटका आहे, ते सुरेख पद्धतीने खेळून काढलाय, चेंडू जात अलॉंग द कार्पेट, टन टन टन, 4 धावा, 4 रन. मागच्या 3 चेंडूमध्ये अतिशय सुरेख फटकेबाजी अमोल यांच्या बॅटमधनं. 11 चेंडू 27 ची वैयक्तिक खेळी करतायत ते अमोल, आपल्या संघासाठी महत्वाची आणि दमदार खेळी. पुन्हा एकदा फटका मात्र इथं सुरेख पद्धतीने खेळून काढलाय, चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलाय, 1 डाऊन. थँक्यू डीजे. अतिशय तडाखेबाज फटकेबाजी आपण बघू शकतो. तेरा चेंडू आणि 35 ची खेळी आतापर्यंत अमोल यांच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप केलाय पॉइंटच्या रिजन मध्ये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू जातोय सीमारेषे दिशेने आणि पुन्हा एकदा येतोय एक बुलढाणा प्रीमियर लीगचा बहारदार शानदार चौकार, 4 धावा. करा, मागच्या थोडस काहीतरी गडबड झाली होती. ते दीपक देशमुख फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा दीपक, कशा प्रकारे दीपक लावताय. पुन्हा एकदा मंचावर उपस्थित ढोबळे साहेब, ढोबळे कृषी केंद्र यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो मंचावरती, मॅचचा आनंद घेताना सुंदरपैकी. मी देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांचं गुच्छ देऊन हार्दिक स्वागत करावं. तुमचा 12वा खेळाडू नसल्यामुळे वॉशिम संघ, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता इथं. जर 12वा खेळाडू असता तर कुठल्याही प्रकारची चूक आपल्या स्कोरर बंधूकडनं झाली नाही. ती 60 धावा मात्र आता धावफलकावरती लागतायत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर जवळपास 30 चेंडूमध्ये
तब्बल 200च्या स्ट्राईकने फलंदाजी करत मात्र आपण बघू शकतो दीपक यांच्या बॅटमधनं 15 चेंडू आणि 40ची अतिशय तडाखेबाज आणि आवश्यक अशी खेळी आपल्याला मागच्या षटकामध्ये बघायला मिळाली. या इनिंगचं शेवटचं षटक अतिशय बहुमूल्य असं षटक, हाणामारीचं असं षटक, मोठ्या फटक्यांचं षटक. मात्र मागच्या षटकातच दीपक यांनी दाखवून दिलं की कशा प्रकारची फटकेबाजी माझ्या बॅटमधनं येऊ शकते. गोलंदाजच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज विशारद पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड क्षेत्रात चेंडूला फेकून दिलंय. स्लॉट में गेंद, बाजूवाले प्लॉट में गेंद, 6 रन 6 धावा. मी ढोबळे सरांना विनंती करतो की ही टुर्नामेंट कशी चालतंय, कशी होते, त्याबद्दल 2 शब्द फक्त. ढोबळे सर, आयोजन कसं आहे? थँक्यू डीजे. पुन्हा एकदा फटका खेळून काढलाय, चेंडूला फेकून दिलाय. 1 बाउन्स पुन्हा एकदा येतोय. बुलढाणा प्रीमियर लीगचा बहारदार शानदार चौकार 4 धावा. चौका इथून दिसला. अतिशय सुरेख फटकेबाजी, 16 चेंडू आणि 46ची मजबूत फटकेबाजी आपल्याला. 50 धावा दीपक यांच्या पूर्ण झाल्या. नक्कीच दीपक यांची जर खेळी आवडली असेल मित्रांनो, सर्वांना विनंती असेल का दीपक साठी झाला पाहिजे एक जोरदार टाळ्यांचा गजर. बॉल द्या सर. दुसरा बॉलची हालत खराब केली दीपक यांनी. इतकी तडाखेबाज फटकेबाजी आपल्याला दीपक यांच्या बॅटमधनं बघायला मिळते. साई कृषी केंद्राचे संचालक आमचे गुरुजी शैलेश उबरंडे सर मॅचचा आनंद घेताना त्यांना विनंती करतो एकदा स्टेजवरती बसून मॅचचा आनंद घ्यावा, ही नम्र विनंती. व त्यांचं स्वागत मी अभिषेक देशमुख सरांना विनंती करतो की त्यांचं स्टेजवरती स्वागत करावं. या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या चेंडूवरती मात्र खणखणीत असा षटकार खेचला, मात्र त्यात पुढच्या चेंडूवरती एक सुरेख फटका खेळून चौकाराच्या साह्याने आपलं अर्धशतक पूर्ण करताना दीपक 17 चेंडू आणि 50ची वैयक्तिक खेळी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. 7 चौकार आणि 3 बिग हिट्स आपल्याला त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळाले. थँक्यू डीजे. त्या दरम्यान आपण बघू शकतो या षटकातील 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. दीपक देशमुख यांच्या बॅटमधनं आपण अतिशय तडाखेबाज फटकेबाजी आपण आतापर्यंत बघितली. कशा प्रकारच्या पुढच्या 4 चेंडूंचा खेळ ताडोबा 11 या संघाकडनं आपल्याला गोलंदाजी करताना दिसतोय आणि कशा प्रकारची फटकेबाजी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा दीपक, पुन्हा एकदा सुरेख आणि देखना फटका, मात्र सुरेख झेल, अतिशय सुंदर झेल पकडलाय. दीपक यांचा होतोय खेळ खल्लास. दीपक यांना माघारी परतावं लागतंय. वैयक्तिक 50 धावांची खेळी करून आपल्या संघाला मात्र एक मजबूत स्थितीत आणून ठेवलंय. नक्कीच दीपक यांच्यासाठी झाला पाहिजे जोरदार टाळ्यांचा गजर.
हाफ ट्रॅकर चेंडू होता, डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळून काढला. एक धावेचं समीकरण मात्र पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न, थोडंसं फंबल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं ओम यांच्याकडनं. त्या दरम्यान 2 धावांची खेळी मात्र खेळून काढली. 72 धावा धावफलकावरती लागून लागल्यात. अजूनही या डावातील या इनिंगचा शेवटचा चेंडू येतोय. स्ट्राईकवरती आहे ते आकाश. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फायदा घेऊ शकले नाही. एक धावेचं समीकरण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव. पंचांच्या डिसिजनची मात्र इथं वेट केला जातोय. यस, 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 74. 74 धावा बनवायच्या त्या 75 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक, तोपर्यंत देऊया आपण डीजे ला आमंत्रण. डीजे थोडं फास्ट घ्यायचंय. वाशिम टीम पावसाचं वातावरण बनलेलं आहे, थोडं फास्ट घ्या फक्त. आणि ताडोबा तुम्हाला सुद्धा विनंती की बॅट्समन लवकर पाठवायचंय. थँक्यू डीजे. डीजे आणि अंपायर ग्राउंड मध्येच थांबा, अंदर जाऊ नका. डीजे थँक्यू. विकेट साफ करायची आहे. करण कांबळे, सचिन भालेराव, विकेट एकदा साफ करा. हवा पटकन पळा. चला वाशिम टीम आपली फिल्डिंग सजवायची आहे. तर पावसाचं वातावरण बनलेलं आहे. 51,000ची मॅच आहे. चला संभा भाऊ, वातावरण पहा, लवकर लवकर घ्या आता. सेमिनी बॉल आत्ताचा बॉल नाही आज. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जेन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष
आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप DR. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप ND+. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सचिन ने थोड़ा से बल्लेबाजी के लिए और पहली ही गेंद पर वन बाउंस गेंद सीधी 4 रनों के लिए डीजे. पहिल्या चेंडूवरती आपण बघू शकतो अतिशय सुरेख पद्धतीने फटका खेळून काढला आणि 4 धावा जशाच तसं उत्तर ताडोबा 11 कडनं. पुन्हा एकदा मात्र इथं फटका फसलाय, एज लागून जातोय यष्टी रक्षकाकडनं. कुठल्याही प्रकारची चूक नाही, मोठा झटका, मोठा आघात मात्र ताडोबा 11 संघाला. मोठा आघात म्हणावा लागेल तो ताडोबा 11 या संघाला. हा सामना जर जिंकायचा असेल तर 75 धावांचं लक्ष्य मात्र तुम्हाला पार करावं लागेल. अजूनही 34 चेंडूंचा खेळ बाकी आणि 75 धावा बनवायच्या आहेत. त्यातील 4 धावा मात्र आघाडीच्या फलंदाजाने पहिल्याच चेंडूवरती चौकार मारून बनवून टाकले. 71 धावांचं अजूनही लक्ष बाकी. पुन्हा एकदा सुरेख आणि देखना फटका, चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द मार्क. षटकार, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. नक्कीच हात सोडतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका देखना, अतिशय सुंदर, आउट ऑफ द पार्क, सिलेबस फाड फटका. आणि महामुकाबला, फायनलचा महाअंतिम महासंग्राम आपल्याला बघायला मिळणार आहे. तो नांदेड वॉरियर्स वर्सेस नाशिक ॲग्रोकॉस या 2 संघादरम्यान. आपण बघू शकतो एक साईडला घातक नाशिक तर दुसऱ्या साईडला दमदार नांदेड.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिस्टर एक्स्ट्राच्या साह्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या वाढते, ती 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. मात्र आल्या आल्या जी काय तडाखेबाज फटकेबाजी केली कल्पेश यांच्या बॅटमधनं, मात्र येत आहेत 2 बिग हिट्स. पुन्हा एकदा तोच अटेम्प्ट, परंतु पंचांकडे दाद मागितली जाते. डॉट बॉलचा इशारा पंचांकडनं. या षटकात मात्र सुरेख असे 2 बिग हिट्स आपल्याला कल्पेश यांच्या बॅटमधनं बघायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या रिजन मध्ये खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. षटक संपल्याचा इशारा होता पंचांकडनं. 17 या धावसंख्येवरती एक महत्वपूर्ण खेळाडू बाद झालाय, तो ताडोबा 11 या संघाचा. 30 चेंडू मध्ये 58 ची गरज. तोपर्यंत ऐकूया आपण एक छोटस सुमधुर गीत डीजे. या बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026च्या चालू असलेल्या जिजामाता प्रेक्षागार क्रीडा संकुल बुलढाणा येथील सामन्यामध्ये विशेष सहकार्य लाभलेले श्री किसनजी पुरवार, भारत बीज भंडारा खामगाव तथा अध्यक्ष बुलढाणा जिल्हा व कृषी विक्रेता संघ, प्रदीप भाऊ बोतडा, बालाजी कृषी केंद्र सोनाडा, राजेशजी अग्रवाल, महाराष्ट्र बीज भंडार खामगाव तथा उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा कृषी विक्रेता संघ, महेश भाऊ महाजन कृषी केंद्र चिखली तथा उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा कृषी विक्रेता संघ, माननीय श्री संदीप भाऊ जाधव, दीपिका कृषी केंद्र मलकापूर तथा कार्यकारी अध्यक्ष बुलढाणा जिल्हा कृषी विक्रेता संघ, अनिल शेठ कोचर, मापदा सहसचिव, महाराष्ट्र राज्य. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरती फलंदाज शुभम नागेश यांच्या गोलंदाजीत, मात्र नागासारखे टर्न घेणारी गोलंदाजी नागेश यांच्या गोलंदाजीतून आपल्याला दिसते. अतिशय तालात आणि सुरात त्यांचा रनअप आणि त्याच सुरेख पद्धतीची त्यांची गोलंदाजीची ऍक्शन. कुठल्याही प्रकारची स्थिती न समजता नागेश यांनी मात्र डॉट बॉल टाकलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नागेश यांचा सामना करेल तो शुभम कोरे. फटका मात्र इथं फसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हा सुरेख अटेम्प्ट होता, मात्र झेल मात्र इथं सुटतोय. थोडस मात्र फंबल आपल्याला बघायला मिळतंय. चेंडू गेला होता धुळ्याला, सापडत होता तो यवतमाळला. अशा प्रकारचं काहीच समीकरण आपल्याला क्षेत्ररक्षकाकडनं बघायला मिळालंय. नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज ती ताडोबा 11 या संघाला. आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. नागेश यांच्या गोलंदाजीवरती मात्र कुठल्याही प्रकारची मोठे फटके बाजी आपण खेळताना बघितली नाहीये. पुढचा सामना आपण बघू शकतो. या पर्वातील महाअंतिम महामुकाबला नाशिक वर्सेस नांदेड या 2. पुन्हा एकदा सुंदर सुरेख आणि देखना फटका. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार साधावा. वाकडा तिकडे बाबळीचा ही काय फटका होता. अतिशय जसं एक पोझिशन घेतली आणि त्या पोझिशनवरनच षटकार खेचून काढला. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, मात्र थोडासा सक्सेस होतोय. एक धावेचं समीकरण, दुसऱ्याचा मात्र प्रयत्न केला जाईल, नकार दिला जातोय तो नॉन स्ट्राईक एंडच्या बॅट्समन कडनं. आपण बघू शकतो 26 धावा धावफलकावरती लागल्यात. कल्पेश यांची बॅट मात्र आता तडपते. यानंतर होणारा सामना लिजेंड डीलर्स वर्सेस लिजेंड एम्प्लॉई. सर्वांनी तयार रहा. पुन्हा एकदा नागेश गोलंदाजच्या ट्रॅकवरती. समोर आहे तो कल्पेश. पुन्हा एकदा झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र काहीसा सक्सेस झाला नाही. त्या दरम्यान मात्र आपण बघू शकतो एक धावेचं समीकरण. 22चा इशारा येतोय पंचांकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नागेश गोलंदाजच्या ट्रॅकवरती. समोर आहे तो कल्पेश. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. पुन्हा एकदा अनसक्सेसफुल रिव्हर्स अटेम्प्ट मात्र इथं आपल्याला बघायला मिळतोय. वारंवार तोच अटेम्प्ट केला जातोय, मात्र
त्या दरम्यान आपण बघू शकतो षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांकडनं. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. एक महत्वपूर्ण खेळाडूच्या मोबदल्यात अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 48 ची गरज. जवळपास 200च्या स्ट्राईक रेटनी मात्र इथं धावा जमवाव्या लागतील. कुठल्याही प्रकारचं लक्ष अशक्य नाही. डीलर टीम दत्ताभाऊ उबाळे, संचालक ऋषिकेश कृषी केंद्र बुलढाणा, सुनील भाऊ देशमुख, विनायका सीड्स बुलढाणा, सुनील पाटील, यशकुमार कृषी केंद्र बुलढाणा, कल्पेश बेलबुदा धरतीधन ॲग्रो सर्व्हिसेस बुलढाणा, रोहित दालमिया कृषी वैभव बुलढाणा, अजय खर्चे सुवर्ण कृषीनयन मलकापूर, अभय खर्चे सुवर्ण कृषीनयन मलकापूर, पांडुरंग होणे दीपा ॲग्रो सर्व्हिसेस चिखली, एम डी राऊत. पुन्हा एकदा झाडू शॉट खेळून काढलाय. चेंडूला पुन्हा एकदा टाण टाण करत चेंडूला पुन्हा एकदा सेकून दिलाय. सीमा रेषे पार. चौकार 4 धावा. पुन्हा एकदा ऐकतोय बुलढाणा प्रीमियर लीगचा बहारदार शानदार चौकार 4 धावा. ची गरज. कशा प्रकारची फटकेबाजी आपल्याला कल्पेश यांच्या बॅट मधनं बघायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका मात्र इथं सजवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक बघतच राहतील. पुन्हा एकदा येतोय बुलढाणा प्रीमियर लीगचा बहारदार शानदार षटकार 6 धावा. कल्पेश यांच्या बॅट मधनं मात्र आक्रमण चढवलं जात आहे. 7 चेंडू 22 ची खेळी आतापर्यंत. पुन्हा एकदा आगमन झालेले आमचे आदरणीय मित्र गणराज ॲग्रो सेंटरचे संचालक श्रीकांत भाऊ भराड यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावे आणि त्यांचं स्वागत रोशन वडवणकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नक्कीच हा चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरले ते गौरव जंगले. डाऊन द ग्राउंड अतिशय सुरेख आणि देखना फटका. पंचांच्या मस्तकावरती दस्तक. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावा. मात्र आखता कल्पेश यांच्याकडनं आक्रमण चढवलं जाते. पुन्हा एकदा फटका किती दम. पुन्हा एकदा फेकून दिलाय सीमा रेषे पार. षटकार. कडनं निर्धावचा चेंडूचा इशारा येतोय. षटक संपल्याचा इशारा भंजांकडनं. नुकतेच आगमन झालेले गणेश पवार सर स्टेट हेड क्रॉप रेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 चेंडू मध्ये 26 ची कृपया आवश्यकता. त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हावा. 18 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. आपण बघू शकतो कल्पेश यांच्या बॅट मधनं. हो ड्रिंक्स ब्रेक नाहीये सर. पटकन घ्या मॅच खेळून. 3 ओव्हर झाल्यात. वातावरण खराब आहे. पाऊस जर आला तर मॅच जिथं थांबलेली असेल तिथूनच परत सुरुवात करावी लागेल. लवकरात लवकर सुरू करायचं आहे. 18 चेंडू आणि 26 ची आवश्यकता असताना गोलंदाजच्या ट्रॅक वरती. तसेच आज क्रॉप क्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज यांना स्पेशल गिफ्ट राहील.
क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे गिफ्ट हॅम्परच्या स्वरूपात हे गिफ्ट राहतील. थोड्याच वेळात आपल्याला इथे प्रमुख पाहुण्यामधले एक व्यक्ती जुळणार आहेत. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि महेश एंटरप्राइजेस याचे MD सोमेश बजाज सर. परत सध्या आपल्याला तसेच सध्या नेमकेच आगमन झाले आहे नॅशनल हेड गणेश पवार सर आणि महाराष्ट्र हेड मिलिंद गावंडे सर यांचं सुद्धा स्वागत राहील बुलढाणा या BAPL टुर्नामेंटमध्ये. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे. माननीय संभाजी पाटील साहेबांना मी विनंती करतो की तुम्ही गणेश पवार सरांच्या गुच्छातून स्वागत करावं. तसेच मिलिंद गावंडे सर कृपया त्यांनी स्टेजवर यावे. अतिशय सुंदर झेल टिपलाय. नक्कीच पहिल्या अटेम्प्ट मध्ये सुटला होता, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये एका हाताने हा झेल पकडलाय की मॅच पकडलीये. आपल्याला काही क्षणातच हे चित्र मात्र स्पष्ट होईल. फलंदाज होतोय बाद. फलंदाज शुभम कोरे 6 चेंडू आणि 9ची खेळी करून मात्र मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत 7 नंबरची जर्सी घातलेले. सोळा चेंडू आणि 26ची आवश्यकता. वाशिम संघाच्या अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की कृपया त्यांनी ग्राउंडच्या बाहेर राहूनच त्यांचा जो आनंद आहे हा व्यक्त करावा. कृपया त्यांनी ग्राउंडच्या आतमध्ये जाऊ नये आणि शिस्तीचं पालन करावे. 16 चेंडू आणि 26ची आवश्यकता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडचा चेंडू होता, मात्र पंचांनी दोन्ही हात बाजूला केले. याचा अर्थ असा की मिस्टर एक्स्ट्राच्या साह्याने आपल्याला अतिरिक्त 1 धाव मिळते. समीकरण पुन्हा एकदा या दावेने बदलताना 50 धावा धावफलकावरती लागल्यात त्या ताडोबा 11 या संघाच्या. अजूनही जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 25ची आवश्यकता असताना गोलंदाज मात्र गोलंदाजच्या ट्रॅकवरती नागेश पुन्हा एकदा चांगला भेदक मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. फटका फटका मात्र इथं कशा प्रकारे खेळला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हा पुन्हा एकदा तशाच प्रकारे ऍक्शन रिप्ले प्रकारे झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा फलंदाज होतोय बाद. फटका आल्या आल्या बॉन्डर लाईनच्या दिशेने चेंडूला फेकण्यात यशस्वी झाले. ते नवीन आलेले फलंदाज चौकार 4 धावा. संदीप प्रेम सॉरी पुन्हा एकदा लेग साइडचा चेंडू होता, हलक्या हाताने टॅप केलाय, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेवर. मात्र क्षेत्ररक्षक तैनात. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मात्र 2 धावा काही वाचू शकला नाही तो क्षेत्ररक्षक. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56 ह्या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 19ची आवश्यकता. अजूनही या षटकातील महत्वपूर्ण चेंडूचा खेळ बाकी. आपण मागच्या सामन्यात देखील बघितलं असेल मित्रांनो. 12 बाल 16ची आवश्यकता असताना मॅच मात्र जिंकली होती नांदेड या संघाने 7 धावा राखून.
पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळून काढलेला चेंडू, एक धावेचं समीकरण पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील थोडंसं फंबल मैदानाच्या आतमध्ये, मोरी खालून होते चोरी, एक धावेचं मात्र समीकरण इथं वाढतंय. या 2 धावांच्या साह्याने धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली पुन्हा एकदा 58, षटक संपल्याचा इशारा. आता मात्र स्कोर बोर्ड मध्ये मोठा बदल होतोय. 12 चेंडू आणि 17ची आवश्यकता. कशा प्रकारे ही लढत असेल तोपर्यंत ऐकूया आपण एक छोटस डीजेचं सुमधुर गीत. एक मिनिट. आतापर्यंत 5 दिवस हे सामने चालले BAPL लीगचे, आणि या लाईव्हच्या संदर्भात तुम्ही लाईव्ह बघताय घरी बसून, आणि हे सफल झालंय क्रॉपक्रिस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आपल्याला स्पॉन्सर केलं आहे tennis.in वर. आणि तसेच क्रॉपक्रिस्ट इंडियातर्फे स्पेशल गिफ्ट राहणार आहेत तिन्ही मॅचला, तिन्ही विनर्सला. तर खेळ भावनेने खेळा, चांगले खेळा, हाच एक BAPLचा उद्देश आहे. क्रॉपक्रिस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपलं सर्व प्रेमियांचं, क्रिकेट प्रेमियांचं स्वागत करत आहे या ठिकाणी. तसेच आपण गणेश पवार साहेब इथं आपल्यासोबत जुळले आहेत, त्यांचे 2 शब्द आपण त्यांच्या मनोगत ऐकून घेऊ. हॅलो, सगळेजण व्यवस्थित. देशमुख यांच्याकडनं मात्र सुरेख चेंडू हाताळला जातोय. अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 17ची आवश्यकता. सगळेजण व्यवस्थित खेळ भावनेने सगळेजण खेळ खेळतायत. चांगली गोष्ट आहे. याच्यात आपले ॲग्रिकल्चरशी रिलेटेड सगळे डीलर्स झाले, त्याच्यानंतर सगळे खेळाडू झाले, या निमित्ताने सगळे एके जागी येत आहेत. हीच खूप मोठी चांगली गोष्ट आहे. याच्यामुळे कसं आहे की खेळ भावनेला जास्त प्रोत्साहन मिळतो, त्याच्यात आपली सगळी एकजूटपणा दिसून येतो. हे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. थँक्यू. 2 धावांचं समीकरण त्या दरम्यान पळून पूर्ण केलं जात आहे. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 15ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 15ची आवश्यकता. बॅटिंगच्या एंडवरती आपण बघू शकतो कल्पेश, आता मात्र स्ट्राईक एंडवरती. ज्या फलंदाजाने हा सामना जवळपास एकतर्फी केला होता असा फलंदाज आता मात्र स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा बॉटमला चेंडू लागला. 1 धावेचं समीकरण त्या दरम्यान पळून पूर्ण केलं जात आहे. 14ची आवश्यकता असेल अजूनही 9 चेंडू मध्ये. कशा प्रकारे हा सामना चाललाय, कशा प्रकारे हे इथं फलंदाजी होते आणि कशा प्रकारे गोलंदाजी देखील होते, हे नक्कीच पुढच्या काही चेंडूंवरती कोणता संघ 3ऱ्या बक्षिसास पात्र असेल ही लढत मैदानाच्या आतमध्ये झुंज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती फटका मात्र सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारचा संदेह आपल्याला त्या फटक्यामध्ये दिसला नाही. चेंडू जातोय सीमा पार, 1 बाउन्स, चौकार. बुलढाणा प्रीमियर लीगचा आणखी एक बहारदार चौकार, 4 धावा. पंचांकडनं दंडित केलं जात आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलताना या व्हाईटच्या साह्याने 8 चेंडू आणि 9ची आवश्यकता. नक्कीच हा सामना मात्र आता हळूहळू ताडोबा 11 या संघाच्या दिशेने झुकताना दिसतोय. पुन्हा एकदा फटका खेळलाय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात. बघूया झेल होतं की नाही, आणि हा झेल पकडला गेलाय. बघूया ही झेल आहे की मॅच.
षटकातील. मात्र इथं सुरेख फटका खेळून काढलाय लॉंग लेगच्या रिजन मध्ये. एक धाव मात्र पळून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील. स्ट्राईक एंडचे बॅट्समन मात्र रनआउटच्या स्वरूपात आपला बळी स्वतःच घेत आहे. आधीच हाऊस त्यात पडला पाऊस अशा प्रकारचं समीकरण. धावा मात्र कमी बनवायच्या आहेत, त्यात व्हाईट बॉलच्या साह्याने मात्र धावा जोडल्या जात आहेत. आता मात्र समीकरण बदलताना 6 चेंडू आणि 7ची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. फुल टॉल फटका खेळलाय. चेंडू जात आहे टान टान टान. चौकार. 4 धावा. आणि 3ची आवश्यकता. आता मात्र मैदानात सामना जवळपास ताडोबा 11 या संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघूया. कल्पेश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पंचांकडनं कुठल्याही प्रकारची बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आहे व्हाईटसाठी. तिसऱ्या पंचांना विनंती असेल का या डिसिजन लवकरात लवकर मुख्य पंचांना कळवायचं आहे. फेअर फेअर. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉल. नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमॅन्स वाढताना. तीन चेंडू आणि 3ची आवश्यकता. प्रत्येक वेळेस मात्र तराजूचं पारडं जसं कुठल्या तरी बाजूला झुकतंय परंतु अचानक दुसऱ्या बाजूने उठतंय, अशा प्रकारचं समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो. पुन्हा एकदा एज लागलाय. एक धावेचं समीकरण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि स्ट्राईक एंडचा बॅट्समन मात्र इथं बाद होतोय. 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता असेल. मॅच मात्र इथे अतिशय रोमांचक स्थितीत आपल्याला येऊन ठेपली. तिसऱ्या बक्षिसासाठी चाललेला हा. चला तात्काळ. चला फिल्डर. वाशिम संघाचे फिल्डर. वरतून पाऊस येतोय. खंड येतोय तुमच्या याच्यात. और चला सर बिल्डिंगला. मॅच थांबणार नाहीये. पटकन वाशिम फिल्डिंग लावा. चला 2 बॉल 2 रन. मॅच थांबणार नाहीये. टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवलं जाईल किंवा बॉल आउट. चला चला चला. एक बॉल आणि 1 रन ची गरज. थांबा रे तिथं. बॅनर वाले थांबा जरा. थांबा बॅनर वाले. थांबा. बॉल उद्या गडबड नका करू. चला सर फास्ट घ्या. बॉलर फास्ट घ्या लवकर. अंपायर विकेट ओली झाली तर फायनल होणार नाही याचे लक्ष घ्या. चला 1 बॉल 1 रन.
आणि ताडोबा चला इथे मॅच जिंकलेली आहे. चला ग्राउंड स्टॉप. चला स्टंप काढा, ते स्टंप काढा पटकन. चला निर्मळ सर पळा लवकर, फास्ट रनिंग. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतीमध्ये यश मिळवायचं असेल तर योग्य नियोजनासोबतच हवी योग्य उत्पादने. क्रॉपक्रेस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत उच्च तंत्रज्ञानाने बनवलेली उत्पादने. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लियर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद